नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मी पी व्ही सर. काल संध्याकाळी एक बॅच अनाउन्समेंट केलेली आहे. त्या बॅचबद्दल खूप विद्यार्थ्यांचे मला कॉल येत आहेत. परंतु सर्वांचे जे काही कॉल आहेत ते सर्वांचे कॉल घेणं शक्य नाही. मी तरीही या बॅचबद्दल जी काही नोंदणी आहे WhatsAppवरती नोंदणी करा असं सांगण्यात आलेलं होतं. तरीसुद्धा काही विद्यार्थी मला कॉल करतायत, विचारतायत. त्यांच्यासाठी या बॅचबद्दल जी काही माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्यापर्यंत देतोय मित्रांनो. ही बॅच आपण सर्वप्रथम जी काही 2012 साली अशा पद्धतीची बॅच मी घेतली होती. त्या बॅचमध्ये खूप कमी मुलं होते. त्यावेळेस साधारणतः 15 मुलांचे ॲडमिशन होते. एक मुलगा गायब झाला होता त्या 15 मधूनही. माझ्याकडे 14च मुलं होते. या 14 मुलांपैकी ज्यावेळेस एक्झाम झाली, पहिल्यांदा आम्हाला 4 महिन्याचा वेळ भेटला होता आणि त्यानंतर अजून एक जवळपास 3-4 महिन्याचा, 3.5 महिन्याचा वेळ भेटला. या कालावधीमध्ये आम्ही सकाळी 7 ते संध्याकाळी 11 पर्यंत आम्ही ज्या पद्धतीनं अभ्यास केला, ज्या नोट्स वापरल्या, ज्या काही गोष्टी केल्या, त्यावेळेस तर एवढं नव्हतं. तरीसुद्धा आम्ही ज्या पद्धतीनं केलं, त्या पद्धतीचं आम्हाला त्या अभ्यासाचं फळ त्या विद्यार्थ्यांना भेटला. जवळपास तुम्हाला सांगतो एक विद्यार्थी सोडून बाकी सर्व सिलेक्ट होते. म्हणून ही जी बॅच आहे, ही बॅच आपण सुपर 30 जे काही सुपर 30 नावाचा मूव्ही आहे, त्या मूव्हीवरून हे आपण घेतलेलं आहे, हे नाव. कारण की जे विद्यार्थी आहेत सुपर 30 एक शिक्षकाच्या जीवनावरती प्रेरित आहे मूव्ही आणि त्याचंच आपण हे कॉपी केलेलं आहे सुपर 30 नाव. आणि ह्या सुपर 30 मध्ये मला यावर्षी 30 मुलं घ्यायची आहेत. सर्वप्रथम सांगतो मुलांनो, हे 30 मुलांना कोचिंगची कसलीच फीस घेतली जात नाही आणि जाणार पण नाही. यांना फ्री ऑफ कास्ट आहे. याच्यामध्ये कुठलीच फीस नाहीये. कारण याच्यामध्ये काही नियम आणि अटी आहेत. जर तो विद्यार्थी सिलेक्ट झाला, मी पूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे. विद्यार्थी वेगवेगळे मला मेसेज करतायत, की "सर तुम्ही याची फीस किती ठेवणार आहे? काय आहे?" तर प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नव्हतं म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला क्लिअर करतोय. या सुपर 30 बॅचमध्ये सिलेक्ट झालेल्या मुलांकडून कुठल्याच प्रकारची फीस घेतली जात नाही. पहिल्यांदा हे क्लिअर करतो. पूर्णतः फ्री आहे. पूर्ण व्हिडिओ ऐका. मी प्रोसिजर सांगतो कशी आहे, काय आहे ती. आता बघा यामध्ये सध्या मी नोंदणी अजून एक 2 दिवस मी नोंदणी 2-3 दिवस नोंदणी ठेवेल. एक तारीख तुम्हाला देईल मी. त्या नोंदणीमध्ये जेवढ्या मुलांची नोंदणी होईल त्यांना मी ऑफलाईन पद्धतीने सर्वप्रथम निवड प्रक्रिया सांगतो. ऑफलाईन पद्धतीने त्यांचा पेपर घेतला जाईल. एखाद्या शाळेमध्ये किंवा क्लासवर एक साधारणतः हा पेपर ऑफलाईन पद्धतीने घेतला जाईल आणि हा जो पेपर आहे, ह्या पेपरसाठी तुम्हाला नोंदणी जी आहे करणं अनिवार्य आहे. पहिली गोष्ट क्लिअर करतो. जर नोंदणी नसेल तर पेपर देता येणार नाही. आता ह्या बॅचमध्ये आपण फक्त 120 मार्कावरती मी पेपर घेतोय. 120 मार्काचा जो काही पेपर असेल ॲग्रीकल्चर जे आहे त्याच घटकावरती टोटल पेपर होईल. आणि जे मुलं टॉप बॉटमचे आहेत, टॉप आहेत. आमच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाच गोष्टी चालतात. आमच्या लातूरचे टॉप जे काही डॉक्टर असतील किंवा हे डॉक्टरांची फॅक्टरी लातूर पॅटर्न तुम्हाला माहिती आहे. असंच चालतं आमच्याकडे. म्हणजे टॉप म्हणजे अशा पद्धतीनं मेरिट निघतं. म्हणजे आमच्याकडे सुद्धा मी पेपर घेणार आणि पेपरमध्ये जी काही टॉप 30 मुलं आहेत, 30 मुलं आहेत, ते पहिले 30 मुलं मी इथं उचलणार. लक्षात आलं? 30 मुलं उचलणार. मग ह्या 30 मुलांमध्ये आता आपण यांच्यामध्ये 30 मुलांची जी आहे, यांची शिकवण्याची आपली पद्धत काय असेल, काय कसं करणार आहे? तर यांच्यासाठी 30 मुलांची स्पेशल एक रीडिंग असेल. पहिली गोष्ट 30 मुलांची स्पेशल रीडिंग असेल. त्याच्यामध्ये 30 व्यतिरिक्त दुसऱ्या फॅकल्टीचा पोरगा नसणार आहे. लक्षात आलं? मग ह्या 30 मध्ये आपण काय करणार? माझे जेवढे काही पुस्तकं आहेत, माझे स्वतःचे काही माझ्याकडे नोट्स असतील, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम त्यांना कुठलंच त्यांचं पुस्तक मी घेऊ देणार नाही. त्यांच्याकडे पुस्तकं सुद्धा तुम्ही खरेदी करायची नाहीयेत. मी जो डाटा देणार आहे, मी जे पुस्तकं देणार आहे, ते पुस्तकं तुम्हाला अभ्यासायचे आहेत. आणि याच्यामध्ये तुमच्याकडे जर कारण की याच्यामध्ये काही नियम आणि अटी आहेत. मोबाईल असतील किंवा काही तुमचे काही असेल, काही मी तुम्हाला सांगेल त्या गोष्टी. त्या गोष्टींना काही नियम आहेत. ओके.
त्यामध्ये तुम्हाला काही नोट्स काढायच्यात. नोट्स काढून तुम्हाला स्वतः त्याला प्रिपेअर करायचं, स्वतःला तेवढं डेव्हलप करायचं आहे, की आपण त्या एक्झाम पर्यंत एक स्ट्रॉंग बनायचं, की आपल्याला टॉप 30 जे आहेत, तर माझा या टॉप 30 मध्येच नाहीये. तर महाराष्ट्रामध्ये जी काही 1,70,000, 70,000, 1,00,000, 1,20,000, 1,50,000 जेवढे काही फॉर्म भरतात, ते जे काही फॉर्म आहे ते अवरेज आपण पकडूया, 1,00,000 पकडूया. तर त्या 1,00,000 मध्ये आम्हाला टॉप 30 मध्ये यायचंय ह्याच्यासाठी. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, सकाळी 7 वाजल्यापासून मी टाईम ठरवेल, 7 सांगतोय, 7चं 8 होऊ शकतो किंवा संध्याकाळी 10 होऊ शकतो. 7 ते 10 या वेळेपर्यंत. 11 म्हणजे खूप थोडंसं हे होतंय. मग एक 10-11 त्या ह्यांच्यानुसार सुरुवातीला हे करून या सिस्टीमनुसार त्यांना मी आणत असतो. आणि त्यांच्याकडून मी अभ्यास करून घेणार आहे. लक्षात आलं? मग या पद्धतीनं त्यांना राहणं कंपल्सरी आहे. राहणं लातूरमध्येच यावं लागेल. ऑफलाईन बॅच आहे, ऑनलाईन नाही. तुम्ही कुठल्याही शहरात असेल तर चालणार नाही. कारण की इथं आल्यानंतर हे माझं ऑफिस आहे. ऑफिसच्या बाजूलाच सकाळी त्यांना कंपल्सरी यावंच लागेल. त्यांच्याकडून आपण काही गोष्टी सिक्युरिटीसाठी म्हणजे काही पैसे वगैरे घेत नाही बरं. त्यांच्याकडून आपण लिहून घेतो, की या सर्व जे बाबी आहेत, आमचे काही नियम आणि काही अटी आहेत. आम्ही पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट देतोय. म्हणजेच यामध्ये त्यांचा रिझल्ट 110% आहे. लक्षात आलं? त्यासाठी आम्ही ही सुपर 30 बॅच याच्यामध्ये 2 पदासाठी असेल ही. तुम्ही ग्रामसेवक पण होऊ शकता, तुम्ही कृषी सहाय्यक पण होऊ शकता. तो महाराष्ट्र जे काही कृषी विभागाचा असेल किंवा कृषी विद्यापीठाचा असेल, याच्यासाठी ही बॅच आहे मित्रांनो. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल, तर तुम्ही नोंदणी करणं अनिवार्य आहे. मी एक डेट देईल. तुमचा एक ग्रुप बनवण्यात येईल, जे काही नोंदणी केलेले मुलं आहेत त्यांच्यासाठी. आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जी काही माहिती आहे, जी काही नोटिफिकेशन आहे, ती नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. पुढच्या काय गोष्टी आहेत, कसं करायचं आणि काय. जर तुमची तयारी असेल अभ्यास करायची, तरच नोंदणी करा, अन्यथा नोंदणी करू नका. तुम्हाला हे सांगतोय. नोंदणी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की सुपर 30 नाही झाले, तर सुपर 30 पेक्षा कमी होऊ शकतात, परंतु जास्त होऊ शकत नाही मित्रांनो. कितीही कुणीही असो, 30 होऊ शकतात. 30 पेक्षा जास्त कधीच होऊ शकत नाही. 15 झाले तरी मला चालतील, परंतु मला 31वा मुलगा सुद्धा चालणार नाही. एवढं मी हे करणार आहे. तुम्हाला सांगतोय. मी एवढं सांगतो तुम्हाला, तुम्ही कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक कसं बनत नाही ते मी पाहतो. फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे. मी सांगल ते तुम्हाला करायचंय. लक्षात आलं? सगळे पुस्तक आहेत, लॅब आहे एवढी मोठी, फक्त ॲग्रीकल्चरची लायब्ररी आहे माझ्याकडे एवढी. लक्षात आलं का? जे वाटल, परंतु मी सांगल तेच पुस्तकं तुम्हाला रेफर करावे लागणार आहे. लक्षात आलं? या पद्धतीनं ही बॅच आहे मित्रांनो. सुपर 30 ऑफलाईन बॅच, कृषी सहाय्यक, सहाय्यक कृषी अधिकारी नवीन नाव आणि ग्रामपंचायत अधिकारी याच्यासाठी ही खास विशेष बॅच आहे. जर तुम्ही अजूनही नवीन असेल, तुम्हाला माझ्याबद्दल माहित नसेल, काही मुलं असतात, ही जी ॲप आहे, ह्या ॲपमध्ये तुम्हाला काही गोष्टी पाहायला भेटतील. प्ले स्टोअर मधून जे काही ॲप आहे हे डाउनलोड करून घ्या. आणि हे जे काही टेलिग्राम आहे, आपल्या जे काही नोटिफिकेशनसाठी हे टेलिग्राम आहे, हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करा. आणि तुम्ही ज्यावरती हा व्हिडिओ पाहताय YouTubeवरती, त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना, ॲग्रीकॉस असलेल्या मित्रांना हे शेअर करा. आणि अशाच बॅचेस मित्रांनो तुम्हाला सांगतो ऑनलाईन सुद्धा सुरू आहेत. तुम्हाला सांगतो मी काय आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ह्या जी काही इमेज आहे याच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल, हे मॉब आहे मित्रांनो. माझ्यावर प्रेम करणारे हे विद्यार्थी आहेत. माझ्याबद्दल कितीही कुणालाही निगेटिव्ह असं तुमच्या मनांमध्ये घालू द्या, काही मला फरक पडत नाहीये. परंतु तुम्हाला सांगतो, ही माझ्यावर प्रेम करणारी ही जनता आहे. हे माझे विद्यार्थी आहेत, हे माझे दैवत आहेत. कारण की हे ऑफलाईन आहे मित्रांनो, ऑनलाईन नाहीये. हे काय पैसे देऊन आणलेले नाहीयेत. लक्षात आलं? म्हणजे हे माझ्यावरती प्रेम करणार आहे. आणि आता तर परीक्षा कृषी विभागाची MPSC घेणार आहे. बघूया MPSC आणि मी काय आहे. कारण की MPSC क्षेत्राशी रिलेटेड आहे. MPSC माझं पुस्तक रेफर करते, म्हणजे हे मी सांगायला हे नाही, मागे नाही हटणार. कारण की हे माझं जिओग्राफीचं पुस्तक आहे, तुम्हाला माहिती आहे. या पुस्तकामधून मागच्या कित्येक वर्षापासून MPSC जी काही जिओग्राफीचे जेवढे प्रश्न आहेत, आउट ऑफ कंबाईन ग्रुप बी आणि सी ला आउट ऑफ प्रश्न या पुस्तकातून विचारते. आउट ऑफ, या पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न येत नाही. तुम्हाला सांगतो, एवढ्या जबरदस्त पद्धतीने
हे पुस्तक बनवलेलं आहे आणि अशाच पद्धतीच्या हे सुपर 30 जी बॅच आहे यांच्या सुद्धा नोट्स मी काही बनवलेले आहेत आणि काही आपल्याला बनवायचे आहेत आणि ते मॉडेल तुमच्यासमोर मी सादर करणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघूया आपल्याला आपल्या पुढे कोण जाऊ शकतं. लक्षात आलं? तर तयार राहा मित्रांनो. नोंदणी करा आणि सुपर 30 बॅच मध्ये तुम्ही लातूर पॅटर्नचा लातूरमध्ये या आणि लातूर पॅटर्न काय आहे, शैक्षणिक हब आहे मित्रांनो. तुम्हाला समजेल खरंच काय आहे ते. नक्कीच तुमचं स्वप्न आम्ही पूर्ण करूया. स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही सुपर 30 बॅच आहे मित्रांनो. भेटूया आपण सुपर 30 बॅच मध्ये. तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्ही नोंदणी करायला विसरू नका. नोंदणी कशी करायची, कुठल्या नंबरला करायची तुम्हाला